जमावबंदी शिथिल करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा जमावबंदी लागू असेल। पुढचे आदेश येईपर्यंत सकाळी 6 ते 11 या काळामध्ये जमावबंदी शिथिल करण्यात येईल। यवतमध्ये चौथ्या दिवशी भाजी मंडई सुद्धा भरली आहे या निमित्ताने आणि या भाजी विक्रेत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। तर इथले भाजी विक्रेते आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात। किती वर्ष झाले या ठिकाणी भाजी विकताय? आम्ही 15 वर्ष झाली। 15 वर्ष झालं विकताय। आज जवळपास चौथ्या दिवशी सगळं चालू झालंय, काही वेळासाठी 11 वाजेपर्यंत चालू। तर आता 11 वाजेपर्यंत काही इकडे होईल ते होईल। तर आमचं सगळं हे जवळच आहे। मला 2 मुली आहेत। मला नवरा नांदवत नाही। जाऊ भाजीपाला धंदा करून तवाच खातो। नुकसान म्हणजे भरपूर झालं। आता भाजीपाला सगळा टाकू दिला, परत नवीन आणला। गोरगरिबांचं वाटोळ होतं, हे ज्याने कोणी केलं त्याचं तर राहिलंच बाजूला, पण बाकीच्यांचं सुद्धा गोरगरिबांचं वाटोळ होतंय, कामधंद्यावर परिणाम होतात। भाजी हा नाशवंत माल आहे आणि त्यामधून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, याची खबरदारी देखील इथून पुढे जे गोंधळ घालतात त्यांनी देखील घ्यावी, एवढीच विनंती आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत।